नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये एप्रिल 2026 पासून एक मोठा बदल होणार आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरणपूरक धोरणानुसार भारतातील पेट्रोल पंपांवरती आता E20 हे इंधन म्हणजेच RON95 म्हणजेच 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल आता अनिवार्य केलं जाते. वाढत्या प्रदूषणावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी सरकारने हे एक मोठं पाऊल उचललं आहे. यामध्ये E20 पेट्रोल वापरण्यासाठी कारचं इंजिन त्या दर्जाचं असणं आवश्यक आहे. जुन्या गाड्यांचं इंजिन जे केवळ पेट्रोलसाठी बनवलेलं आहे, या इंधनामुळे खराब होण्याची शक्यता असते, कारण इथेनॉलमुळे रबर आणि प्लॅस्टिकचे सुटे भाग लवकर खराब होतात. त्यानंतर तज्ज्ञांच्या मते सामान्य पेट्रोलच्या तुलनेमध्ये E20 या इंधनामुळे गाडीच्या मायलेजमध्ये 6 ते 7% घट होते आणि नवीन BS6 फेज 2 आणि आताच्या E20 या सुसंगत इंजिन बनवण्यासाठी कंपन्यांना अधिक खर्च करावा लागतोय. परिणामी नवीन कार्सच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते. यामध्ये इथेनॉल हे प्रामुख्यानं ऊस आणि धान्यापासून तयार केलं जातं. यामुळे भारताचं परकीय चलन वाचण्यास मोठी मदत होईल आणि शेतकऱ्यांनाही याचा आर्थिक फायदा मिळेल. सध्याच्या अनेक नवीन गाड्या E20 रेडी इंजिनसह येत आहेत, त्यामुळे नवीन खरेदी करणाऱ्यांना काही काळजी करण्याची गरज नाही. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं या 1 एप्रिलपासून तुम्हाला पेट्रोल पंपांवरती फक्त RON95 हेच म्हणजेच E20 हेच पेट्रोल मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही त्या संदर्भामध्ये अवेअर असलेलं कधीही चांगलं, नाहीतर तुमच्या गाडीला त्याचा त्रास होऊ शकतो. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.